मित्रांनो नमस्कार, मी व्हॅल्यूअर आल्हाद देशपांडे. आज आपल्यासमोर मी एक असा विषय घेऊन आलो आहे की जो आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे. आपण सगळेच जण फ्लॅट विकत घेतो किंवा फ्लॅटबद्दल चर्चा करतो. तर या फ्लॅट विकत घेत असताना आपण काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या पाहायला पाहिजे याच्याबद्दल मी आज तुमच्याशी संवाद साधतो आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने असं आहे की फ्लॅट म्हणजे काय, तर फ्लॅट म्हणजे एक रेसिडेन्शियल कॉम्पॅक्ट युनिट ज्याच्यामध्ये हॉल आणि किचन हे फिक्स आहेत आणि गरजेनुसार 1, 2, 3 आणि 4 अशा 4 बेडरूम्स, म्हणजे 1 बेडरूम फ्लॅट असू शकतो, 2 बेडरूमचा असू शकतो, 3 बेडरूमचा किंवा 4 बेडरूमचा हल्ली असू शकतो. ह्या प्रकारची त्या फ्लॅटची रचना असेल. आता ही झालं फ्लॅटचं. आता फ्लॅटची हिस्ट्री कशी आली, म्हणजे फ्लॅटचा जन्म कसा झाला ते तुम्हाला थोडक्यात सांगतो की पूर्वीच्या काळी चाळीची घरं असतात किंवा वाडे असतात, त्याच्यामध्ये अनेक कुटुंब वास्तव्याला होते. तर ती एक संकल्पना. दुसरी गोष्ट, जमिनीच्या किमती आजकाल इतक्या वाढलेल्या आहेत की त्याच्यामुळे एखादा प्लॉट घेऊन घर बांधतो म्हटलं तर ही जवळजवळ आता अशक्य होत चालली आहे गोष्ट. तालुका किंवा ग्रामीण भागात हे थोडं शक्य असेलही आज, परंतु बाकी जर तुम्ही म्हणाल की मोठ्या शहरांमध्ये पुण्या मुंबईला किंवा औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, कदाचित अशी मोठी जी शहरं आहेत त्याच्यामध्ये हे थोडे अशक्यप्राय दिवसेंदिवस होत चाललं आहे. नाहीतर तुम्हाला थेट गावाच्या बाहेर राहावं लागतं, म्हणजे ज्या ठिकाणी अजून सोयीसुविधा शहराच्या ज्या काही आहेत त्या पूर्णपणे पोचलेल्या नाही आहेत. अंतर्गत रस्ते नाही आहेत, स्ट्रीट लाईट्स नाही आहेत, बाकी तुमच्या एज्युकेशनल मेडिकल फॅसिलिटीज तिथून लांब आहेत वगैरे वगैरे. तर फ्लॅटचा हा जो काही कन्सेप्ट आहे, तर फ्लॅट विकत घेताना आपल्याला काय काय पाहायचं आहे हे आपण याच्यावरती आज चर्चा करत आहोत. तर फ्लॅट विकत घ्यायचा म्हणजे काय करायचं, त्याच्यामध्ये 4 गोष्टी आहेत की याला 4 फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामुळे हा फ्लॅटच्या किमतीवरती याचा डायरेक्ट परिणाम होतो किंवा फ्लॅट या संकल्पनेवर त्याचा डायरेक्ट परिणाम आहे. ते 4 फॅक्टर्स कुठले आहेत, तर सोशल, इकॉनॉमिकल, टेक्निकल आणि लीगल. आता वन बाय वन मी तुम्हाला एक एक फॅक्टर्सचा उलगडा करतो आहे. सोशल फॅक्टर म्हणजे काय की या फ्लॅटच्या, तुम्ही ज्या ठिकाणी फ्लॅट घेताय या फ्लॅटच्या सराउंडिंगमध्ये काय आहे, त्याचं लोकेशन कशा प्रकारचं आहे, तिथे सिच्युएशन कशी आहे, आजूबाजूला तुमचं मार्केट किंवा स्कूल्स, कॉलेजेस, तुमच्या बाकीच्या एज्युकेशन फॅसिलिटीज, मेडिकल फॅसिलिटीज या किती अंतरावरती आहेत. म्हणजे थोडक्यात एक माणसाला जसं आपण म्हणतो की रोटी कपडा मकान जो काही कन्सेप्ट आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला तुमचा व्यवसाय हा देखील त्याच्यात आला, तुमचं कामकाजाचं ठिकाण हे सुद्धा त्यात आलं. तर या सगळ्या गोष्टी तुमच्या लोकेशनपासून, त्या फ्लॅटच्या लोकेशनपासून किती अंतरावरती आहेत याचा तुम्हाला आढावा घ्यावा लागतो फ्लॅट विकत घेताना. तो जो मी नेहमी घेतात समजा, त्याबद्दल मी काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. पुढचा विषय असा आहे की दुसरा फॅक्टर आहे टेक्निकल. टेक्निकलमध्ये काय येतं की या फ्लॅटची सक्षम प्राधिकरणाकडनं सगळ्या परवानगी घेतलेल्या आहेत का, म्हणजे मूळ शेत जमीन जी आहे ती एन ए झाली का, एन ए रूपांतर करत असताना जो काही भूखंड किंवा जो काही लेआउट असतो प्लॉटचा तो प्रॉपर सक्षम अधिकाऱ्याकडनं त्याची मंजुरी झालेली आहे का, टाउन प्लॅनिंगने तो मंजूर केलेला आहे का. त्यानंतर त्या ठिकाणी जो बिल्डिंगचा एक ढाचा उभा झाला आहे, त्या बिल्डिंगचा जो काही आराखडा आहे, प्लॅन आहे, तो सक्षम प्राधिकरणाकडनं पास झालेला आहे का. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी सक्षम प्राधिकरण असतं की ज्या ठिकाणी समजा कॉर्पोरेशन लिमिटमध्ये असेल तर म्युनिसिपल कॉर्पोरेशन तो प्लॅन पास करतं. जर ते प्राधिकरण तुमचं याच्यामध्ये असेल, सिडकोमध्ये असेल, तर सिडको तो प्लॅन मंजूर करते. हल्ली सिडकोनी आता बऱ्याचशा परवानग्या मनपाकडे म्हणजे महानगरपालिकेकडेच हस्तांतरित केलेल्या आहेत. त्याच्यानंतर ही जर प्रॉपर्टी तुमची कॅन्टॉन्मेंटमध्ये असेल, म्हणजे एखाद्या मिलिटरी एरियाच्या ठिकाणी असेल, त्या ठिकाणी त्यांचं वेगळं प्राधिकरण असतं. असे वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे सँक्शन्स आहेत. तर हे झालं तुमचं टेक्निकल ॲस्पेक्ट. आता लिगल याच्यावरती येऊया. लिगल ॲस्पेक्ट म्हणजे काय की त्या फ्लॅटचा मालकी हक्क, जमिनीचा मालकी हक्क, जमिनीचा मालकी हक्क हा व्यवस्थित त्याचं रूपांतर झालेलं आहे का, तो व्यवस्थित पास ऑन झालेला आहे का, त्याचं टायटल जे असते प्रॉपर्टीचं ते सेफली पास होतं आहे का, याच्यामध्ये डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट म्हणजे विकास करण्याचा जो करारनामा असतो तो व्यवस्थित केलेला आहे का, त्याचे राईट्स व्यवस्थित आलेले आहेत का, बिल्डरचे अधिकार, त्या लँड ओनरचे अधिकार हे व्यवस्थित त्याप्रमाणे विशद केलेले आहेत का. तुम्ही जो फ्लॅट विकत घेताय तो कोणाच्या वाट्यातला आहे, तो बिल्डरच्या वाट्यातला आहे, डेव्हलपरच्या वाट्यात आहे की तुमच्या लँड ओनरच्या वाट्यातला आहे, हे जो तुम्हाला बघायचं आहे. त्यासाठी तुम्ही वकिलांची जर सेवा घेतली तर ते तुम्हाला त्याबद्दल जास्त व्यवस्थित सांगतील की राईट्स कोणाचे आहेत, किती मर्यादेपर्यंत आहेत. त्याच्यानंतर मी पुढच्या याच्यावरती जातो आहे. चौथा आणि महत्त्वाचा फॅक्टर तो आहे इकॉनॉमिकल. हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असं मला वाटतं. इकॉनॉमिकल म्हणजे काय की हा डायरेक्टली तुमच्या त्या व्हॅल्यूशी रिलेट करतो. त्या फ्लॅटची किंमत कशी असावी, किती असावी. आता काय असतं की तुम्ही फ्लॅट जेव्हा विकत घ्यायला जाता तेव्हा तुम्हाला एक बिल्डर एक किंमत कोट करतो की असं उदाहरण दाखल आपण घेऊया की अमुक लोकेशनला 50 लाख रुपये किंमत. तर आम्ही एक टेक्निकल ॲनालिसिस जेव्हा करतो एखाद्या प्रॉपर्टीचं, एक व्हॅल्युअर म्हणून जेव्हा काम करतो, तर आम्ही असं विचार करतो की किमान त्याला 2 ते 3% परतावा यावा.
त्या प्रॉपर्टीचे रिटर्न्स यावे, रेट ऑफ रिटर्न आम्ही ज्याला म्हणतो तो 2 ते 3% असावे. म्हणजेच काय की 50 लाखाचे जर तुम्ही वस्तू विकत घेताय, फ्लॅट विकत घेताय, तर याला किमान जे भाडं आहे ते साधारण 1.5 लाख रुपये वर्षाला यावं, म्हणजे महिन्याला 12 ते 13 हजार रुपये भाडं त्याला यावं. असं जर ते असेल तर ते गणित बसतं आणि ती प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने फायदेशीर आहे असं आम्ही म्हणतो. आणि समजा तुम्ही 50 लाखाचा फ्लॅट घेता आणि त्याचं जर भाडं 5,000 रुपये येत असेल, काही कारणाने तिथे डिमांड नाही आहे, त्या ठिकाणी अजून वस्ती झालेली नाही आहे, पण नुसतेच अम्युनिटीज आणि नुसते स्पेसिफिकेशन इतके स्ट्रॉंग दिले की त्यामुळे किंमत त्याची वाढून गेली, म्हणजे त्याची कॉस्ट वाढली पण व्हॅल्यू वाढलेली नाही आहे. तर त्यामुळे तिथे जो फ्लॅट घेणारा जो टेनंट आहे, जो भाडेकरू आहे, तो एक विशिष्ट रक्कमच फक्त देऊ शकतो, त्याची 5,000 6,000च्या वरती कॅपॅसिटीज नाही आहे. तर अशा ठिकाणी ती फायदेशीर इन्व्हेस्टमेंट राहत नाही. त्यानंतर पुढच्या याच्यात जातो आहे की फ्लॅट कुठे घ्यावा. तर फ्लॅटमध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे स्मॉल हाऊसिंग स्कीम आणि एक आहे एक बिग हाऊसिंग स्कीम, किंवा आपण त्याला मेगा हाऊसिंग स्कीम असं म्हणतो, ग्रुप हाऊसिंग स्कीम म्हणतो. त्याच्यामध्ये असं आहे की जेव्हा फ्लॅटची स्कीम ही 10 फ्लॅटची, 15 फ्लॅटची, 20 फ्लॅटची असते किंवा त्यापेक्षा कमी असते, तर आम्ही त्याला स्मॉल हाऊसिंग स्कीम म्हणतो. याच्यामध्ये काय असतात की याला मर्यादा असतात की तुमचे जे काही 10-20 जे काही ओनर्स आहेत त्या फ्लॅटचे, यांचं भविष्यामध्ये एकमेकाशी किती पटतं, किती जमतं, त्यानुसार या फ्लॅटचे देखभाल मेंटेनन्स हे होतील. आणि ज्यावेळेला तुम्ही मोठ्या स्कीममध्ये जाता, ज्या ठिकाणी 100 फ्लॅट, 200 फ्लॅट, 500 फ्लॅट आहेत, त्या ठिकाणी फायदा काय असतो की त्या ठिकाणी तुम्हाला 24/7 सिक्युरिटी, तुमच्या क्लिनिंग एजन्सीज, तुमचे थोडक्यात बाकीच्या डेली नीड्ससाठी समोरच्या साईडला शॉपिंग कॉम्प्लेक्स असतं. म्हणजे एक प्रकारे त्या ठिकाणी जो राहणारा स्वतः तो एंड युजर असेल, जरी फ्लॅट घेतला आहे तो, किंवा त्याचा टेनंट असेल जो त्याच्याकडनं भाड्याने घेत होतो, दोघांना जास्त फायदा हा ग्रुप हाऊसिंग स्कीममध्ये येतो, कारण त्याला तिथे जास्त फॅसिलिटीज मिळतात. त्याच्यानंतर जर कॉस्ट तुम्ही म्हटली तर कॉस्ट, जी लँड कॉस्ट आहे ती इतक्या लोकांमध्ये डिव्हाइड झाल्यामुळे तो तिथला जो फ्लॅट आहे तो कम्पॅरेटिव्हली तुमच्या या 5 फ्लॅटच्या आणि 10 फ्लॅटच्या स्कीमपेक्षा बऱ्यापैकी स्वस्त येतो. म्हणजे फ्लॅट स्वस्त पडतो, सेम लोकेशन असतं, जास्त सुविधा मिळतात. या सगळ्या कारणामुळे तुम्हाला भाडंसुद्धा त्या ठिकाणी ग्रुप हाऊसिंग स्कीममध्ये जास्त मिळतं तुमच्या कमी फ्लॅटच्या स्कीमपेक्षा, जर आपण विचार केला तर. म्हणजे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. याच्यामध्ये तुम्ही फ्लॅटची किंमत 30 देत आहे, 50 लाख रुपये, परंतु यात तुम्हाला जास्त फायदे मिळतात आहे. म्हणून आमचा असा आग्रह असतो की आमचा असा सल्ला असेल की तुम्ही शक्यतो ग्रुप हाऊसिंग स्कीम ही प्रिफर करा, जर तुम्ही एंड युजर असाल तर. आणि जर तुम्ही इन्व्हेस्टर असाल तरीसुद्धा, म्हणजे इन्व्हेस्टर म्हणजे असं झालं की तुम्ही तो फ्लॅट घेताय परंतु स्वतः राहणार नाही आणि भाड्याने देणार आहात, तर त्या केसमध्ये तुम्हाला भाडंसुद्धा चांगलं येऊ शकतं. हा झाला एक फॅक्टर. आता पुढचा याच्यामध्ये मी चाललो आहे की कार्पेट एरिया, बिल्टअप एरिया आणि सुपर बिल्टअप एरिया हे काय असतं. हे तुम्ही सगळ्या व्याख्या ऐकलेल्या आहेत, हे नावं तुमच्या कानावून गेलेले आहेत, परंतु याचा तुम्हाला नेमका अर्थ कदाचित माहीत असेल नसेल, पण मी तुम्हाला सांगतो, थोडासा विशद करतो आहे सोप्या शब्दामध्ये. कार्पेट एरिया म्हणजे काय की फ्लॅटचा इन टू इन एरिया, म्हणजे वॉल टू वॉल जो काही एरिया असतो आतमधला, म्हणजे या ठिकाणी आपण कार्पेट ले करू शकतो, तो सर्व एरिया हा कार्पेट एरियामध्ये येतो. आणि बिल्टअप एरिया म्हणजे काय, ज्यात भिंती बाहेरच्या ज्या आहेत त्या ॲड होतील त्याच्यामध्ये कार्पेटच्या व्यतिरिक्त. कार्पेट एरियामध्ये इंटरनल वॉल्स मात्र ॲड होतील बरं का मित्रांनो. म्हणजे कार्पेट एरिया हा नुसता कार्पेटचा नसून त्याच्यामध्ये इंटरनल वॉल ज्या 4 इंचा 4.5 इंचाच्या ज्या वॉल्स असतात त्यासुद्धा त्यात ॲड होतात. त्याच्यानंतर तुमचा बिल्टअप एरिया ज्याच्यामध्ये आउटर वॉल्स ॲड झाल्या, आणि काय सुपर बिल्टअप एरिया, ज्या सुपर बिल्टअप एरियामध्ये कार्पेट एरिया आला, बिल्टअप एरिया आला, प्लस अदर प्रपोर्शनेट एरियाज सगळे आले, ज्यात तुमचे बाल्कनीज, बॉक्सेस, तुमचे प्रोजेक्शन्स, बिल्डिंगचे स्टेअरकेस, पार्किंगचे जे काही तुमचे प्रोव्हिजन्स असतील, हे सगळे एरियाचे प्रपोर्शनेट तुमच्या याच्यात ॲड करून जो एरिया तयार होतो त्याला आम्ही सुपर बिल्टअप एरिया असं म्हणतो. तर तुम्हाला बेसिकली बिल्डर जे सेल करतो ते करताना त्याला आता रेरा ॲक्टप्रमाणे कार्पेट एरिया डिक्लेअर करावा लागतो. पण पूर्वी जर तुम्ही 10-15 वर्ष अगोदर जर तुमचे किंवा तुमच्या मित्रांचे डीड्स बघितले, म्हणजे खरेदी खत बघितले, त्यात तुम्हाला सुपर बिल्टअप एरिया, कार्पेट एरिया अशा व्याख्या आलेल्या दिसतील. तर ह्या थोडक्यात मी तुम्हाला त्या विशद केल्या. त्याच्यामध्ये महत्त्वाचं हे आहे की तुमचा नेट युजेबल एरिया किती आहे. तर नेट युजेबल एरिया हा नेहमी कार्पेट एरिया राहतो. तर तो तुम्ही व्यवस्थित एकदम मोजून घ्या फ्लॅट घेण्यापूर्वी, कारण फ्लॅट घेतल्यानंतर तुमच्या ज्या काही हे असतात त्या फारशा एंटरटेन केल्या जात नाहीत, असा आमचा अनुभव आहे. त्यामुळे फ्लॅट घेण्यापूर्वी हे सगळं करून घ्या. पुढचा विषय असा आहे की डॉक्युमेंट्स काय असतात फ्लॅट घेत असताना. तर एक मास्टर फाईल असते ज्याच्यामध्ये जमिनीचा पूर्ण प्रवास आलेला असतो, ज्याच्यामध्ये जमीन मूळ मालक कोण होतं, त्याच्यानंतर ती कशी हस्तांतरित झाली, ती कोणी विकत घेतली, त्याच्यावरती काय काय प्रयोजन झालं, कशा परवानग्या घेतल्या गेल्या, आणि त्याच्यात कसे कसे तुमचे फ्लॅट्सपर्यंत प्रवास आलेला आहे, म्हणजे बांधकामाची परवानगी कशी घेतली गेली, घोषणापत्र म्हणजे डीड ऑफ डिक्लेरेशन कसं एक्झिक्यूट झालं आहे, त्याच्यामध्ये किती फ्लॅट्स दाखवले आहे, किती आकाराचे दाखवलेले आहेत, आणि प्रत्यक्षामध्ये जेव्हा ते बांधकाम झालेलं आहे किंवा होतं आहे
तर ते तसेच बांधले गेले आहेत का? तुमचा फ्लॅट तुम्ही विकत घेत असताना तुम्ही बांधकाम परवानगी जरूर त्याची चेक करा, जे नॉर्मली कोणी करत नाही, की तुमचा फ्लॅट जितक्या रूमचा दाखवला आहे, जितक्या साईजचा दाखवला आहे, जितकी रूम साईज आहे ती तशीच त्या प्लॅनमध्ये सक्षम प्राधिकरणाकडनं मंजुरी होऊन आलेली आहे का? कारण बऱ्याचदा अशा केसेस झालेल्या आहेत की मंजुरी काहीतरी वेगळीच असते, बांधलेलं काहीतरी वेगळंच आहे आणि विकलेलं काहीतरी तिसरंच आहे. तर हे अशा विसंगती व्हायला नको याची काळजी घ्या. त्यासाठी ह्या सगळ्या परवानग्या तपासणं तुमचं काम आहे. यासाठी तुम्ही एक तर वकिलांची मदत घेऊ शकता मालकी हक्कासाठी, आणि टेक्निकल बाबींसाठी तुम्ही व्हॅल्युअर्स किंवा सिव्हिल इंजिनियर्सची मदत घेऊ शकता, की जे तुम्हाला तुमचा एरिया व्हेरीफाय करून देतील की तुमचा नेट युजेबल एरिया तुमच्या वाट्याला जो आलेला आहे तो किती आहे आणि बिल्डरने तुम्हाला काय कमिट केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यात पाहाल. ओके, आता प्रिफरन्सवरती येऊया आपण. सगळ्यात महत्त्वाचं कन्क्लुजन या व्हिडिओचं जे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते असं आहे की तुम्ही 1 BHK फ्लॅट घ्यावा, 2 BHK घ्यावा, 3 BHK घ्यावा का 4 BHK घ्यावा, हे तर तुम्ही बजेटनुसार ठरवलं असतात की वेगळं सांगायची गरज नाही आहे. परंतु यातला एक मार्केटेबिलिटीचा एक भाग आहे जो तुम्हाला सांगणं मला आवश्यक वाटतं. ते असं आहे की 1 BHK फ्लॅट ही तात्पुरती सोय असते. याला एक लिमिटेड मार्केटेबिलिटी आहे, म्हणजे याचा कस्टमर बेस खूप लिमिटेड आहे 1 BHK फ्लॅटचा. त्यामुळे ते फ्लॅट युजली बिल्डर स्वतः बांधायला प्रिफर करत नाही. फार रेअर केसमध्ये तशा फ्लॅटची रचना होते. त्यामुळे ते फ्लॅट युजली लोक भाड्याने जास्त घेतात आणि त्याचं सेल परचेस कमी होते. म्हणून मी 1 BHK फ्लॅट शक्यतो इन्व्हेस्टमेंट म्हणून करू नये या मताचं आहे. 2 BHK फ्लॅट हे खूप चांगलं आहे. याचं कारण असं आहे की 2 BHK एक मध्यमवर्गीयाचं स्वप्न असतं की हॉल, किचन आणि 2 बेडरूम्स, एक आपल्यासाठी आणि एक मुलांसाठी, अशी मिनिमम रिक्वायरमेंट जर कुठली असेल तर ती 2 BHKमध्ये होते, 1 BHKमध्ये होत नाही. 1 BHK कालांतराने तुम्हाला सेल करून 2 BHKमध्ये शिफ्ट व्हावं लागतं. आता उरले 3 BHK आणि 4 BHK हे थोडे अप्पर लेव्हलचे झाले, अप्पर सेगमेंट झाले, ज्याच्यामध्ये तुमचं इन्कम ग्रुप व्हेरी होतो. इन्कम ज्यांचं जास्त आहे ते 3 BHK 4 BHKपर्यंत जाऊ शकतात. अर्थात तिथेसुद्धा मार्केटेबिलिटी जी आहे ती व्हेरी होते. म्हणजे मार्केटेबिलिटी तुमच्या पहिल्या क्लासला 1 BHKला कमी आहे, तशीच ती 4 BHKला सुद्धा कमी आहे, कारण तो क्लास कमी आहे त्या मार्केटमध्ये त्या क्लासचा. त्यामुळे 2 BHK आणि 3 BHK फ्लॅटला जे मार्केट आहे ते 1 BHKला आणि 4 BHKला नाही आहे. तर त्यामुळे तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुम्ही तुमची व्याख्या क्लिअर करू शकता, प्रिफर करू शकता की तुम्ही कोणता फ्लॅट घ्यावा. तर मित्रांनो, या सगळ्या पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्याचा गोषवारा दिला आहे की फ्लॅट विकत घेत असताना तुम्हाला काय काय पाहायचं आहे, त्यात काय काय बाबी असतात, तुम्ही काय काय पाहायला हवं, आणि ज्यामुळे तुम्ही एक उत्तम प्रकारचा फ्लॅट हा व्हिडिओ बघून जर तुम्ही सिलेक्ट केला तर मला जास्त आनंद होईल. आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांसमोर पोहोचवण्याचा तुमच्याकडनं प्रयत्न करू शकता. तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर किंवा सबस्क्राईब करू शकता. थँक्यू सो मच.